काय दिले प्रॉब्लेम आहे बघा. अँगल बिटवीन टू वेक्टर्स विल बी म्हणजे काय फाइंड करायचं आहे? अँगल. ह्यामध्ये रिझल्टंट दिलाय काय? अँगल साठी नाही. म्हणजे पॅरलोग्रामची थेरी यूज करायची नाही. दोनच कन्सेप्ट आहेत, पॅरलोग्राम, डॉट प्रोडक्ट अँड क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट अँगल साठी फार डिफिकल्ट असतं. म्हणून डॉट प्रोडक्ट आपण जर यूज केला तर ए वेक्टर मारवल्या वेक्टर ए डॉट वेक्टर बी हिची व्हॅल्यू काय येणार? ए इंटू बी कॉस थीटा असा याचा फॉर्म्युला आहे. इज इट क्लिअर एव्हरीवन? डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स इंटू कॉस थीटा. मग कॉस काय येईल? बर एक मिनिट राहून. आता ए डॉट बी म्हणजे कसं सॉल्व्ह करतोय आपण? दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट ऑफ 3 into 3 त्याचा एक्स कॉम्पोनंटचा प्रोडक्ट आता झालं प्लस काय ना सांगा वाय कॉम्पोनंट किती आहे 4 into 4 आणि त्याचा जेड कॉम्पोनंट काय 5 into -5 इज राईट. आता पुढचा पार्ट महत्वाचा आहे. एक मिनिट ऐक. मॅग्निट्यूड ऑफ ए कसं फाइंड करायचं? बाय फॉर्म्युला. मॅग्निट्यूड फॉर्म्युला काय असतं? अंडर रूट ए एक्स कॉम्पोनंट स्क्वेअर म्हणजे ए चा एक्स कॉम्पोनंट स्क्वेअर किती 3 स्क्वेअर प्लस वाय म्हणजे 4 स्क्वेअर त्यानंतर एस 5 स्क्वेअर हे झालं एचं मॅग्निट्यूड. तसं बीचं मॅग्निट्यूड काय येणार? इट्स द मॅग्निट्यूड ऑफ ए हा इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी किती 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर -5 स्क्वेअर बरोबर इंटू वॉट कॉस थीटा. यामध्ये काय डाऊट आहे? बघा आता लक्ष द्या. 3 into 3 किती 9 प्लस 16 minus 25 is it right? 3 square 9 plus 4 16 in plus 25 in 9 plus 16 25 बरोबर आहे ना. आणि प्लस 25 किती येणार बरोबर. आणि इकडं स्क्वेअर रूट ऑफ 3 प्लस -5 स्क्वेअर काय असतोय प्लस असतो इंटू कॉस थीटा. हम्म 9 बरोबर 3 स्क्वेअर 9 हा. आता 9 प्लस 16 मायनस 25 काय येणार 9 प्लस 16 25 मायनस 25 0. This is under root 50 and this is under root 50. Is it right? Cos theta. काय डाऊट आहे? हा आता 0 50 cos theta बरोबर आहे ना. मग 0/50 एनिथिंग अपॉन 0/50 काय ना 0च येणार. म्हणजेच कॉस थीटाची व्हॅल्यू किती आली कॉस थीटा आलं 0. मग थीटा किती येणार थीटा इज कॉस इनवर्स ऑफ 0 which is cos 0 cos 90 0 असते. मग कॉस इनवर्स ऑफ 0 किती 90 त्या आन्सर काय 90 डिग्री. इज इट क्लिअर?